10 किलो पर्यंत बरं. हो, पाणी दाटत नाही राहिलेले ते टॉपमध्ये राहिले शरद पवार आले ते पाहायला 3 तालुक्याला पाणी मग त्यावेळेस पाणी दुष्काळात साहेबाला visit करायला लावलं. बीड जिल्ह्यात यावर्षी मुबलक प्रमाणात पाऊस पडला आणि याच पाण्यावर आता आपण पाहतोय की शेतीसाठी लागणारं पाणी असेल, त्याचबरोबर पिण्यासाठी लागणारं पाणी असेल, मात्र याच पाण्याच्या माध्यमातून मासा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. मी तुम्हाला या ठिकाणी दाखवू शकतो. याच तलावाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मासेमारी या ठिकाणी केली जाते आणि या गोड्या पाण्यातला जो मासा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये या माशाला मागणी आहे आणि याच माशाला पुणे, मुंबई, संभाजीनगर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या माशाला मागणी आहे. आणि विशेष करून सांगायचं झालं तर या ठिकाणी कटला, रोहू, मरगळ, त्याचबरोबर या ठिकाणी कोळंबी देखील या ठिकाणी उत्पादित होते. त्यामुळे या ठिकाणी जे चव आहे या गोड्या पाण्याची, याच्यात कोणत्याही कंपनीचं किंवा कोणत्याही कारखान्याचं पाणी या ठिकाणी सोडलं जात नाही. त्यामुळे या ठिकाणचा जो मासा आहे तो वेगळ्या पद्धतीचा आणि चवीला वेगळा असणारा मासा या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपल्याबरोबर या ठिकाणचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करू. सर, काय सांगता येईल या ठिकाणी जो मासा आहे तो कोणता या ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध होतो आणि या माशाला कुठं कुठं मागणी, काय सांगता येईल? नमस्कार, मी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय बीड भास्कर सानप. आज आपण बीड जिल्ह्यातील पाटोद तालुक्यात डोंबरी प्रकल्प हा तलावावर आपण आज आलेला आहे. इथं समक्ष आपण मासेमारी करताना तपासणी केली. त्यामध्ये आपल्याला कटला, रोहू, मृगळ, सायप्रोनिस, चिलापी आणि कोळंबी अशा प्रकारे या जातीचे मासे आपल्याला या इथं पाहायला भेटले. साधारण यावर्षी आपण या तलावात साधारण 3 लाख बुटुकली सीट संचयन केलेलं आहे. त्यापासून आपल्याला अपेक्षित उत्पादन साधारण 81 टन मिळणं गरजेचं आहे. तरी आजपर्यंत जानेवारीपर्यंत आपल्याला साधारण इथे 40 ते 50 मेट्रिक टन उत्पादन झालेलं असून पुढील 2 महिन्यात आपल्याला उद्दिष्ट पूर्ण करणं शक्य होणार आहे. 81 टनापर्यंत आपण उद्दिष्ट गाठण्याचा प्रयत्न करू. बीड जिल्ह्यामध्ये एकूण असे 173 प्रकल्प आहेत की ज्यामध्ये यावर्षी अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठा असल्यामुळे यावर्षी मासेमारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या प्रमाण वाढल्यामुळं आपण बीड जिल्ह्यातून अनेक जिल्ह्यामध्ये साधारण पुणे, मुंबई, संभाजीनगर असे भिगवण या ठिकाणी आपल्या इथला मासा इथून जातो. आपण या इथं बीड जिल्ह्यामध्ये अशा आपण पाहिलं असेल की आपण इन्सुलेटेड गाड्या वगैरे आपण इथं दिलेल्या आहेत. त्या माध्यमातून त्या गाडीच्या माध्यमातून इथून आपण मच्छीमारांकडून तो माल इथं एकत्रित करून संस्थेच्या वतीने तो माल आपण पुढं पाठवत असतो. नक्कीच या ठिकाणी पाहिलं तर जवळपास 81 मेट्रिक टन मासा या ठिकाणी तयार होईल असं त्यांचं मत आहे. माझ्याबरोबर या ठिकाणी जे संस्थेचे चेअरमन आहेत ते देखील आहेत. काय सांगता येईल, कशा पद्धतीने किती वर्षापासून ही मासेमारी या ठिकाणी तुम्ही करता आणि कशा पद्धतीने या ठिकाणचा जो मासा आहे तो कुठं या माशाला मागणी आणि काय मागणी, नेमकी वेगळी चव या माशाला आहे, नेमकी कोणत्या कारणामुळं या माशाला मागणी? एकंदरीत पाहितलं तर आपण आता सध्या डोंबरी प्रकल्प उकांडा तलावावरती आहेत. साधारणतः 10 ते 15 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीपासून या संस्थेकडे हा तलाव आहे. या तलावामध्ये पाहितलं तर लोकलचे मच्छीमाराला अतिशय चांगल्या पद्धतीने रोजगार निर्मिती आम्ही या ठिकाणी करून देतो. त्याचबरोबर या माशाची चव एक वेगळीच आहे. याचं कारण असं आहे की हा डोंगर भागातील तलाव आहे आणि गोड्या पाणी आहे. एकदम फ्रेश आणि स्वच्छ पाणी असल्यामुळं या पाण्याची या माशाची चव अतिशय उत्तम हे आहे. त्याच्यामुळे आम्हाला या तलावामध्ये कोणता मासा उत्पादित होतो आणि कोणत्या माशाला मोठ्या प्रमाणात मागणी?
या तलावामध्ये खरं पाहिलं तर गोड्या पाण्यातील रहू असेल, कटला असेल, मिरगल असेल, सायप्रनेस असेल, त्याचबरोबर आम्ही या ठिकाणी कोळंबीचं सुद्धा या ठिकाणी उत्पादन घेतो. आणि या गोड्या पाण्यातील जे मासे आहेत आणि त्यामध्ये खरं पाहिलं तर गावरान व्हरायटीसुद्धा आहे, मरळ आहे, वाम आहे, त्या चिलापी आहे. तर हा आमचा मासा आहे जो पुणे, मुंबई या ठिकाणून जास्त मागणी आहे. लोकलचे बी व्यापारी या ठिकाणी बीडचे आहेत, 4-5 व्यापारी आहेत, तो पण माल घेऊन जातात. बीडमध्ये प्रामुख्याने बीडमध्ये या उखंडा तलावाची प्रामुख्याने ओळख चांगली आहे, कारण या ठिकाणचा फ्रेश जो मासा आहे तो बीडला जातो. कारण उखंडा तलाव ते बीडचं मार्केट हे 10 ते 15 किलोमीटरचं आहे, त्याच्यामुळं एकदम फ्रेश म्हणजे जिवंत मासा हा बीडमध्ये आपला जातो. नक्कीच या ठिकाणचा जो मासा आहे याला मात्र बीड शहरातच नव्हे तर संभाजीनगरपासून पुणे, मुंबई या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी. माझ्याबरोबर मच्छीमारे आहेत. काय सांगता येईल कशा पद्धतीनं या माशाला जे नागरिक आहेत ते पसंत करतात? अगोदर सांगायचं झालं तर माशामध्ये विटॅमिन प्रोटीन जास्त असल्या कारणानं मासा जो रेग्युलर व्यक्ती खाईल त्याला आजार हे कमी प्रमाणात उद्भवतात. जसे जो कंटिन्यू मासा खातो त्याला हार्ट अटॅकचे चान्सेस 90% नसतात. आणि याच्यामुळे प्रोटीन आणि विटॅमिन पण माणसाला मिळतं. आम्ही व्यापारी आहोत, आम्ही इथला पूर्ण माल घेऊन मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी, संभाजीनगर असेल, धुळे असेल, गरज पडल्यास आउट ऑफ महाराष्ट्रसुद्धा माल पाठवण्याचं आम्ही काम करतो. नक्कीच. त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी ग्राहक देखील आलेले आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करू. काय सांगता येईल हे मासा तुम्ही घ्यायला आलात, काय वाटतं? हो, आम्ही आता हप्त्यातून 3-4 वेळा ह्या तलावावर मासा न्यायला येतो. खायला ती म्हणजे चांगला मासा आहे, उत्तम मासा आहे खायला. एकदा खाल्लं तर डोंगर पट्ट्यातला मासा असल्यामुळे एकदम चवदार मासा आहे. याला खाण्याची आवड लोकांना जास्त आहे ग्रामीण भागात. नक्कीच अजून देखील आहे. तर काय सांगतील, काय वाटतंय? एकदा मासा जर हे खाल्ला डोंगरीचा उथळ पाण्यातला तर पाहुणा पुन्हा म्हणतो कवा येऊ मासे खायला. इतक्या उत्तम मासा लागतो ह्यो खडकातला मासा असल्यामुळं. आणि आम्ही हप्त्यातून 2-3 वेळेस येऊन घेऊन जातो. नक्कीच 8 दिवसातील 2 ते 3 वेळा या ठिकाणचे नागरिक जे आहेत ते मासे घेऊन जातात आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणची जी मासेमारी आहे ती या ठिकाणी केली जाते. आणि बीड जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाणारा हा मासा, आता या माशाला मात्र पुणे आणि मुंबईमध्ये देखील मोठ्या प्रमाणात मागणी होताना पाहायला मिळते. त्यामुळे येणाऱ्या काळात हा मासा उत्पादन बीड जिल्ह्यातून कसा अजून बाहेरच्या राज्यात मागणी वाढेल याच्यासाठी मात्र संस्थेच्या वतीने असेल किंवा प्रशासनाच्या वतीने असेल ते प्रयत्न केले जातात. मात्र बीड जिल्ह्यात जे स्वच्छ पाण्यामधला जो मासा आहे याला मात्र मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याचं पाहायला मिळते. रितेश तावडे, लोकशाही मराठी, बीड. रिस्पेक्टचा विषय नाही सर, ते फक्त तेवढं काम करून द्या त्या माणसाचं. तिकून आला ठेव, तो आलेलं दिसतो जाणवं ठेव. मारायचं का सोडून मारायचं. बाहेरच वाटायचं का नाही? आणि ते मनानेच होतंय, कुठं बी जात काय त्याला काय होतं. 8 बुटी असेल काय, 7-8चे कारण साईज किलोच्या ना. पाणी बॉटल घेऊन ये रे 2-5-6 काय बोलते आले
हे जिवंत आहे, हे काय पाहिलं आता सुपरमॅक्स. नियोजन केल्यामुळे झालं ते मस्त. हां करण थोडा टाका थोडं. ये विशाल इकडं मासे खा. बरं चाल ठेव. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.